गाड़ियों की आग लगी भाई। अनेक महत्त्वाचे मोठे अधिकारी देखील आता घटनास्थळी दाखल झाल्याचं दृश्यांमध्ये दिसतं आहे आणि आपण पाहतो आहोत कशा प्रकारे स्फोट झाल्यानंतरची ही काही दृश्य होती। आजूबाजूच्या अनेक गाड्या ज्या आहेत त्या गाड्यांना सुद्धा आग लागल्याची घटना घडलेली होती। या स्फोटाची तीव्रता खूप जास्त होती कारण काही किलोमीटर अंतरापर्यंत या स्फोटाचा आवाज आल्याचं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे। आजूबाजूच्या ज्या इमारती आहेत, दुकान आहेत, त्यांच्या खिडक्यांच्या काचा देखील फुटलेल्या आहेत। हादरे देखील बसल्याचं जाणवल्याचं काही प्रत्यक्षदर्शींनी म्हटलंय। अंदाजे 14 ते 15 जण गंभीररित्या जखमी झाले त्या सगळ्या स्फोटाच्या घटनेमध्ये आणि आतापर्यंतची जी माहिती येते त्यानुसार 2 जणांचा मृत्यू झालाय। मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। बहुत सारी गाड़ियां फट गई है। घायलों का भी कोई यहाँ पर भी आया है? अभी हमारे पास कोई सूचना नहीं है, हम इंफॉर्मेशन कलेक्ट कर रहे हैं। थैंक यू। आपण पाहतच आहोत 6:45 हा स्फोट झाल्याचं समजतंय। हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याच्या मागे नेमक्या कोणकोणत्या बाबी आहेत याबद्दलचा खुलासा होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि काही वेळात हा खुलासा होईल सुद्धा। पण अत्यंत मोठी ही घटना, दिल्ली हादरवणारी, देश हादरवणारी। गाड़ियां फट गई है। मेट्रो के भी कांच वाच टूट गए। नहीं से आणि याच संदर्भातल्या ज्या पुढच्या अपडेट्स आहेत त्या तुम्ही आता जाणून घेणार आहात लोकशाही मराठीचे मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील यांच्याकडनं। नक्कीच धन्यवाद अजिंक्य। आपण आत्तापर्यंत आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत एक महत्त्वाची आणि मोठी बातमी यावेळेला पोहोचवत होतात। सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी घेऊन आपण आजच्या न्यूज प्लॅनेटची खऱ्या अर्थानं सुरुवात करतोय। खरं तर आज दिल्ली हादरलेली आहे। दिल्लीमधल्या मेट्रो स्टेशन जे आहे त्याच्या बाहेरच गेट क्रमांक 1 जवळ सर्वात मोठा स्फोट झालेला आहे। दिल्ली स्फोटानंतर मुंबई पोलीस मात्र आता हाय अलर्टवर गेलेले। मुंबई पोलिसांकडून गर्दीच्या ठिकाणी झाडाझडतीला सुरुवात झालेली आहे। खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईला देखील आता अलर्ट देण्यात आलेला आहे आणि मुंबईमधील जर मेजर प्लेसेसवरती तुम्ही असाल तर अलर्टवरती राहा। दिल्ली स्फोटानंतर मुंबई पोलीस आता हाय अलर्टवर गेलेले आहेत। मुंबईकरांनी घाबरून न जाता लोकशाही मराठी देखील ही बातमी जशीच्या तशी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे। दिल्ली स्फोटानंतर मुंबई पोलीस हाय अलर्टवर गेल्याची मोठी बातमी आपण यावेळेला पाहतोय। दिल्लीमधील लाल किल्ल्याजवळ एक मोठा स्फोट झाल्याची घटना आज संध्याकाळी 6:45 घडलेली आहे। लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ एक कार त्या ठिकाणी पार्क करण्यात आलेली होती। पार्क केलेल्या कारमध्ये स्फोट झाल्याचं वृत्त प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येतं। या स्फोटामुळे आजूबाजूच्या 3 गाड्यांना आग लागल्याचं वृत्त आहे आणि त्यानंतरची ही दृश्य आपण यावेळेला पाहतोय। चेतन ननावरे आमचे मुंबईतले प्रतिनिधी यावेळेला आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चेतन, एका बाजूला आपण दृश्य दाखवतोय, सगळ्यात मोठी ती म्हणजे दिल्ली हादरलेली आहे। 6:45 दिल्लीमधल्या लाल किल्ला परिसरामध्ये हा स्फोट झाल्याचं वृत्त आहे। त्यानंतर मुंबईला अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबईतली या घडीची परिस्थिती काय आहे चेतन? विशाल सर, 12 महिने मुंबई अलर्टवर असते, मात्र आता अधिकचा खबरदारीचा उपाय आहे तो मुंबई पोलिसांकडून घेण्यात येत आहे। कारण दिल्लीत झालेला हा स्फोट हा सर्वसामान्य स्फोट नसल्याची खात्री आता कुठेतरी पोलीस विभागाला मिळालेली आहे आणि यानंतर मुंबई पोलिसांनी देखील, आपण सध्या चर्चगेट स्टेशन बाहेर उभे आहोत, जे सबवेज आहेत मुंबईतील प्रमुख स्थानक आहेत ज्याच्यामध्ये चर्चगेट असेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल, दादर असेल, वांद्रे असेल, कुर्ला असेल, अशा सर्वच ज्या रेल्वे स्थानकं आहेत त्यांच्या सबवेमध्ये असतील, जी गर्दीची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी झाडाझडती घेण्यास सुरुवात केलेली आहेत। ज्या मुख्य रेल्वे स्थानकांच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पार्किंग होती ती काढण्यास सुरुवात केलेली आहे आणि आता चर्चगेटच्या बाहेर आपण पाहू शकतो या 2 पोलिसांच्या गाड्या आहेत। एक मोठी गाडी आता थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणाहून रवाना झालेली आहे। आत्ताच संपूर्ण जो सबवेतील
नक्की चेतन, मी आपल्याकडे येणारच आहे. तत्पूर्वी दिल्ली या ठिकाणाहूनची दृश्य देखील आपल्यापर्यंत पोहोचत आहे. जे मुख्य पोलीस अधिकारी आहेत ते देखील घटनास्थळी दाखल झालेल्या घटनास्थळावरचा आढावा लवकरात लवकर ते देखील माहिती देण्याची शक्यता आहे. यावेळेला माध्यमांशी बोलणं मात्र ते टाळत असल्याचं स्पष्टपणे या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरीकडे मुंबई मात्र अलर्टवर गेलेली आहे, एवढं मात्र निश्चित. कारण सोमवारी संध्याकाळी 6:45 स्फोट झालेला आहे. त्यानंतर लगेचच फायर ब्रिगेड या ठिकाणी पोहोचलं आणि मदत कार्याला सुरुवात झालेली आहे. ज्या ठिकाणी हा स्फोट झालाय ते ठिकाण लाल किल्ल्यापासून केवळ 800 मीटर अंतरावरती आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये तर हाय अलर्ट आहेच, मात्र मुंबईला देखील हाय अलर्ट देण्यात आलेला आहे. पोलीस यावेळेला माध्यमांशी बोलणं टाळत असल्याचं स्पष्टपणे दिसतंय. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता ही सर्वाधिक असणार आहे. कॅमेरामन कॅमेरा 2 आणि कॅमेरा 3 मध्ये कैद झालेली आपण दृश्य यावेळेला पाहतोय. ज्या प्रकारे पहिली दृश्य आहेत, स्फोट झाल्यानंतर आजूबाजूच्या गाड्यांना देखील आगीचं भक्ष्यस्थान व्हावं लागलेलं होतं. आग मोठ्या प्रमाणात होती. कॅमेरा 2 मध्ये देखील आपण पाहतोय की आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. मात्र या घटनेमध्ये तब्बल 8 जण मृत्युमुखी पडल्याची देखील माहिती मिळते. तर ज्यावेळेला गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, ज्या ठिकाणी हा संपूर्ण स्फोट झालेला आहे, जी गाडी त्या ठिकाणी उभी करण्यात आलेली होती, त्यामध्ये स्फोट झाल्यानंतरची ही दृश्य आज दिल्लीमध्ये किती मोठ्या प्रमाणावर स्फोट झालेला आहे हे सांगण्यासाठी पुरेशी